नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. एक देश एक निवडणूक संदर्भातली 2 विधेयकं लोकसभेत सादर. विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी. परभणी आणि बीड प्रकरणी विधानसभेत उद्या नियम 101 अन्वये चर्चा घेण्याची अध्यक्षांची घोषणा. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी परवा 19 डिसेंबरला निवडणूक. मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांचा 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा. आणि ब्रिस्बेन क्रिकेट कसोटीत भारतीय संघाच्या 9 बाद 252 धावा फॉलोअन टाळण्यात यश. आता सविस्तर बातम्या. एक देश एक निवडणूक संदर्भातली 2 विधेयकं आज लोकसभेत मांडण्यात आली. संविधान दुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 सभागृहात सादर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. त्या प्रस्तावाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला. हा संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला असल्याची टीका करत विरोधकांनी ही विधेयकं पुढच्या छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. विधेयकं सदनाच्या पटलावर मांडण्यासाठी मतविभाजनाची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली. त्यानुसार घेण्यात आलेल्या मतदानात 269 सदस्यांनी विधेयकं मांडण्याच्या बाजूने तर 198 सदस्यांनी त्या विरोधात मतदान केलं. विधेयक राज्यघटनेच्या मूळ चौकटीच्या विरोधात असल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर आणण्याची तयारी अर्जुन राम मेघवाल यांनी दर्शवली. एक देश एक निवडणूक या संकल्पनेबाबत अधिक माहिती देणारा हा विशेष वृत्तांत. जगातली प्रमुख लोकशाही रचलेल्या भारतात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 400 पेक्षा अधिक निवडणुका झाल्या आहेत. 1951 ते 1967 या काळात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रित झाल्या होत्या. त्यानंतर मात्र देशभरात सातत्यानं सुरू असलेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमुळे एक देश एक निवडणूक हा विषय समोर आला. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस या विधेयकात आहे. हा निर्णय झाल्यास निवडणुका कालबद्ध मर्यादेत होणं आणि निवडणूक खर्च कमी होण्यासोबतच नियमित कामकाजातला अडथळाही त्यामुळे दूर होणार आहे. या मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीला 21,500हून अधिक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. यामध्ये 80% अधिक नागरिकांनी निवडणुका एकत्रित घेण्याच्या बाजूने कौल दिला. 47 राजकीय पक्षांनीही आपलं मत नोंदवलं. त्यानंतर या समितीनं सादर केलेला अहवाल 18 सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकृत करण्यात आला. दरम्यान एक देश एक निवडणूक हा देशासाठी एक महत्वाचा मुद्दा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं 6 कलमी कार्यक्रम तयार केला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. यात उत्पादकतेत वाढ, उत्पादन खर्चात कपात, पिकांना हमीभाव, नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, लागवडीत विविधता आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन या मुद्द्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना एकूण 2,14,000 कोटी रुपये अनुदान देण्यात आलं, तर हमीभावाने विक्रमी खरेदी करण्यात आल्याची माहितीही चौहान यांनी दिली. राज्यसभेत संविधानावरची चर्चा आज पुन्हा सुरू झाली. सभागृह नेते केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी यावर बोलताना भारत ही केवळ सर्वात मोठी लोकशाही नसून लोकशाहीची जननी असल्याचं नमूद केलं. भारतीय आचारविचारानुसार लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि सर्वसमावेशकता यांचा समावेश होतो, ज्यामुळे नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगता येतं असं सांगून नड्डा यांनी सरकार या दृष्टिकोनासाठी समर्पित असून भारतीय संविधानाला आकार देणाऱ्या संविधान सभा सदस्यांचे देश ऋणी असल्याचं सांगितलं. परभणी आणि बीड इथल्या घटनांच्या निषेधार्थ विरोधकांनी आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कामकाज सुरू होताच या संदर्भातला स्थगन प्रस्ताव काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी मांडला. त्याला नाना पटोले यांनी अनुमोदन दिलं. हा विषय गंभीर असून त्यावर उद्या नियम 101 अन्वये चर्चा घेण्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आरोपीला अजूनही अटक झाली नसल्यावरून टीका केली. आरोपीचं नाव सांगून त्यांनी बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्याची सरकारला विनंती केली. या विषयावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या संदर्भात बोलताना सगळ्या 7 आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचवण्याची असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीतर्फे विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महायुती सरकार विरोधी घोषणाबाजी केली. मुंबईमध्ये झालेल्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव भाजपाचे पराग आळवणी यांनी विधानसभेत मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांच्या या अभिभाषणात प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता, औषध साठ्यांचा अभाव, घरगुती नळ जोडणी योजनेतले प्रकार आदी मुद्द्यांचा उल्लेख नसल्याकडे लक्ष वेधलं. राज्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी शासनानं लागू केलेल्या 500 रुपयांचा स्टॅम्प पेपरची अट शिथिल करून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अट लागू करावी अशी मागणी विधान परिषदेत सदस्य सुनील शिंदे यांनी केली. विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक परवा 19 डिसेंबरला होणार आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज ही घोषणा केली. उद्या 18 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीवरच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, गॅझेटची अंमलबजावणी करावी, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. 25 जानेवारीच्या आत मागण्यांची पूर्तता केली नाही तर मोठं आंदोलन होईल असं जरांगे म्हणाले. आपल्याला मंत्रिमंडळात घेतलं नाही हा प्रश्न नसून आपली अवहेलना करण्यात आल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्याबद्दल नाराज कार्यकर्त्यांची आज नाशिक इथं बैठक झाली. त्यानंतर भुजबळ वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या मतदारसंघात जाऊन नागरिक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. दरम्यान भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याबद्दल बीड शहर तसंच माजलगाव तालुक्यात समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष विधिज्ञ सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार विरोधात आज धरणे आंदोलन करण्यात आलं. पिंक रिक्षा योजना महिलांसाठी उपयुक्त अशी योजना असून महिलांनी ही योजना जाणून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेश्मा चिमनरे यांनी केलं आहे. आकाशवाणीला या संदर्भात दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी हे आवाहन केलं. त्या म्हणाल्या, या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे, तसेच महिला सशक्तीकरणासाठी चालना देणे, महिला आणि मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे. मॅडम रेश्मा चिमनरे यांची ही संपूर्ण मुलाखत उद्या सकाळी 10:45 आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येईल. ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या 3ऱ्या सामन्यात आज 4थ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात 9 बाद 252 धावा झाल्या. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ पहिल्या डावात 193 धावांनी पिछाडीवर आहे. मात्र भारताला फॉलो ऑन टाळण्यात यश आलं. संघानं कालच्या 4 बाद 51 धावांवरून पहिला डाव पुढे सुरू केला. KL राहुल 84 आणि रवींद्र जडेजा 77 यांच्या अर्धशतकी खेळींनी भारताचा डाव सावरला. जसप्रीत बुमराह 10 आणि आकाशदीप 27 धावांवर नाबाद खेळत आहे. ऑस्ट्रेलियानं काल पहिल्या डावात 445 धावा केल्या. भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघातील 20 षटकांचा दुसरा सामना आज नवी मुंबईतल्या DY पाटील मैदानावर होणार आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 49 धावांनी मात केली. वेस्ट इंडिजचा महिला क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही संघ 20 आणि 50 षटकांचे प्रत्येकी 3 सामने खेळणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एक देश एक निवडणूक संदर्भातली 2 विधेयकं लोकसभेत सादर, विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी, मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांचा 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा आणि ब्रिस्बेन क्रिकेट कसोटीत भारतीय संघाच्या 9 बाद 252 धावा, फॉलो ऑन टाळण्यात यश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.